आपण पाहणार आहोत मुंबई शहर पोलीस भरती 2010 मधील प्रश्नपत्रिकेतील आलेले जीके व मराठी व्याकरणाचे प्रश्न. हे सर्व प्रश्न आगामी पोलीस भरतीसाठी महत्वाचे आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, भारतात जन्मलेल्या कोणत्या अंतराळवीराने अंतरिक्षामध्ये आपले प्राण गमावले? उत्तर आहे कल्पना चावला यांनी अंतराळामध्ये प्राण गमावले. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत? उत्तर आहे 36 जिल्हा परिषदा आहेत. प्रश्न तिसरा, प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 चा खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे मोहनलाल यांना दादासाहेब फाळके 2025 चा पुरस्कार मिळालेला आहे. हा 2023 साठीचा होता, तो 2025 मध्ये त्यांना दिला गेला आहे. हे प्रश्न आपण 2011च्या प्रश्नपत्रिकेतील करंट अफेअर्सचे अपडेट करून घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओमध्ये. प्रश्न चौथा, अलीकडील अभ्यासानुसार आशिया पॅसिफिक प्रदेशात चयापचय रोगांचा एकूण भार सर्वाधिक कोणत्या दोन देशांमध्ये आढळतो? उत्तर आहे चीन व भारत या दोन देशांमध्ये आशिया पॅसिफिक प्रदेशात चयापचय रोगाचा एकूण भार आढळतो. प्रश्न पाचवा, 2026 मध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? उत्तर आहे राजेश अग्रवाल हे 2026 मध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. प्रश्न सहावा, 2026 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी विजेता कोण ठरला? उत्तर आहे कार्लोस अल्कराज हा 2026 मधील ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी विजेता ठरला. प्रश्न सातवा, 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर आहे एम.एस. स्वामीनाथन यांना 2024 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात. प्रश्न आठवा, छत्तीसगड हे राज्य कोणत्या राज्यामधून निर्माण करण्यात आले होते? उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामधून छत्तीसगड हे राज्य 2000 साली निर्माण केले गेले होते. प्रश्न नववा, विमानाचे जनक कोण आहेत? उत्तर आहे राईट बंधू हे विमानाचे जनक आहेत. प्रश्न 10वा, भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे कौशल्या हे भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव होते. प्रश्न 11वा, महाराष्ट्र राज्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहते? उत्तर आहे गोदावरी ही नदी महाराष्ट्र राज्यातून वाहते. प्रश्न 12वा, खालीलपैकी महाराष्ट्र राज्यात थंड हवेचे ठिकाण कोणते? उत्तर आहे सातपुडा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण होय. प्रश्न 13वा, जपान या देशाचे चलनाचे नाव काय आहे? उत्तर आहे येन. जपान या देशाचे चलनाचे नाव येन आहे. प्रश्न 14वा, महात्मा गांधींचे जन्मस्थान कोणते? उत्तर आहे पोरबंदर हे महात्मा गांधींचे जन्मस्थान होय. प्रश्न 15वा, महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा लागून आहेत? उत्तर आहे 6 राज्यांची सीमा लागून आहेत महाराष्ट्र राज्याला. प्रश्न 16वा, जगातील सर्वात उंच प्राणी कोणता? उत्तर आहे जिराफ हा जगातील सर्वात उंच प्राणी होय. प्रश्न 17वा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न 18वा, सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? उत्तर आहे 5 वर्ष हा कालावधी असतो. प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? उत्तर आहे आयकर हा केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे. प्रश्न 20वा, खालीलपैकी कोणती कादंबरी श्री विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे? उत्तर आहे झाडा झडती ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. प्रश्न 21वा, खालीलपैकी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही. उत्तर आहे बारडोली सत्याग्रह हा बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही. IPC म्हणजे काय? तर IPC चा लॉंग फॉर्म इंडियन पिनल कोड होय. प्रश्न 23वा, ट्रॅफिक पोलीस अति वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्रांचा वापर करतात? उत्तर आहे स्पीड मीटर या यंत्राचा वापर करतात. प्रश्न 24वा,
मक्का आणि मदिना ही मुस्लिमांची पवित्र शहरे कोणत्या देशात आहेत? उत्तर आहे कतार या देशामध्ये मक्का आणि मदिना ही मुस्लिमांची पवित्र शहरे आहेत. प्रश्न 25वा. प्लूटो हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? उत्तर आहे ग्रीक या देशाचा प्लूटो हा विचारवंत होता. प्रश्न 26वा. अपत्याची लिंग निश्चिती कोणाकडून होते? उत्तर आहे वडिलांकडून अपत्याची लिंग निश्चिती होते. प्रश्न 27वा. मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे पाटोदा या तालुक्यामध्ये मयूर अभयारण्य हे बीड जिल्ह्यातले आहे. प्रश्न 28वा. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे नरेंद्र जाधव हे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 29वा. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे? उत्तर आहे अंबाजोगाई येथे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी आहे. प्रश्न 30वा. खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. तर आपण आता मराठी व्याकरण पाहणार आहोत. प्रश्न पहिला. शब्दांच्या जाती किती आहेत? तर उत्तर आहे 8. शब्दाच्या जाती किती? 8 आहेत. प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात? उत्तर आहे क्रियापदाला जातीला या विकारी असे म्हणतात. प्रश्न तिसरा. भाववाचक नाम ओळखा. उत्तर आहे गंगा हे भाववाचक नाम होय. प्रश्न चौथा. अंगतुकच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे आमंत्रित. अंगतुकच्या विरुद्धार्थी शब्द आमंत्रित होय. प्रश्न 5वा. खालील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. सर्व अतिथी उभे राहून आशीर्वाद देतात. या वाक्यातील अशुद्ध शब्द आशीर्वाद होय. प्रश्न 6वा. वाक्य प्रकारचा अर्थ सांगा. एरंडाचे गुराळ म्हणजे कंटाळवाणे भाषण होय. प्रश्न 7वा. ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे. उत्तर आहे अनमोल. प्रश्न 8वा. काळ ओळखा. मी कादंबरी वाचत होतो. उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ. मी कादंबरी वाचत होतो हा अपूर्ण भूतकाळामध्ये येतो. प्रश्न 9वा. खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? उत्तर आहे मी हे काम करू हे वाक्य आज्ञार्थी नाही. प्रश्न 10वा. खालीलपैकी द्वंद्व समास कोणता? उत्तर आहे वनभोजन हा द्वंद्व समास होय मध्ये येतो. प्रश्न 11वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिने चिंच खाल्ली. उत्तर आहे कर्मणी प्रयोग होय. प्रश्न 12वा. अनेक वचन करा. तळे तळी. तळेचे अनेक वचन तळी होय. प्रश्न 13वा. शंकराची उपासना करणारा. उत्तर शैव. शंकराची उपासना करणारा म्हणजे शैव होय. प्रश्न 14वा. विभक्ती ओळखा. आजच मी गावाहून आलो. उत्तर आहे पंचमी विभक्ती होय. प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणते विशेषण उभयपदचा प्रकार आहे? उत्तर आहे रक्तचंदन हे विशेषण उभयपदचा प्रकार आहे. प्रश्न 16वा. या गोष्टीचे खरे खोटे करा. अधोरेखित शब्दात समास ओळखा. तर आहे द्वंद्व समास. प्रश्न 17वा. मुले नुकतीच सर्कस पाहून घरी आली. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर आहे विधानार्थी हा प्रकारचे वाक्य आहे. प्रश्न 18वा. पोलिसांनी चोरास मारले हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? भावे प्रकारचे उदाहरण आहे. प्रश्न 19वा. पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द कोणता? उत्तर आहे प्रेक्षक. त्याच्यासाठी योग्य शब्द येतो. प्रश्न 20वा. खालीलपैकी कोणते महाप्राण ध्वनीचे युग्मन आहेत? उत्तर आहे क ग हे महाप्राण ध्वनीचे युग्मन आहेत. उरलेले 3 पर्याय
हे महाप्राण ध्वनीचे युग्म आहेत. प्रश्न 21. तरेवाईक राजा हे खालीलपैकी काय आहे? तर तरेवाईक राजा हे गुणविशेषण आहे. खालीलपैकी कोणता शब्द नामसाधित विशेषण नाही? उत्तर आहे हासरी मुलगी हे नामसाधित विशेषण नाही. प्रश्न 23. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे वसाय दान हे यातून कोणता रसाचा प्रत्यय येतो? तर उत्तर आहे शांत रसाचा यातून प्रत्यय येतो. 24. अमृताहून गोड नाम तुझे देवा यामध्ये अलंकार ओळखा. उत्तर आहे व्यतिरिक्त होय. अलंकार होय. व्यतिरेक. प्रश्न 25. कृष्ण या शब्दाचे स्त्रीलिंग रूप लिहा. उत्तर आहे राधा. प्रश्न 26. विरुद्ध शब्दार्थ नसलेली जोडी ओळखा. उत्तर आहे काळजी आणि चिंता हे विरुद्ध शब्दार्थ नसलेली जोडी होय. प्रश्न 27. आई शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा. उत्तर आहे भुई. आई शब्दात समानार्थी नसलेला शब्द होय. प्रश्न 28. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. मला दूध खूप आवडते. उत्तर आहे मला हे करता येतो. प्रश्न 29. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. मी बैलाला मारतो आणि हसतो. उत्तर आहे कर्म बैलाला येते. प्रश्न 30. कन्या हा शब्द प्रकार ओळखा. तर आहे तद्भव. तर मित्रांनो असंच इम्पॉर्टंट PYQ पाहण्यासाठी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.